पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरामध्ये पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी झाली। महापूजा आणि आरतीनंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। बम बम भोले आणि हर हर महादेवच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेलाय। अर्धनारी नटेश्वर स्वरूप असलेल्या या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक दाखल झालेत। भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमालामध्ये श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिरामध्ये पहिल्या श्रावणी सोमवारी भाविकांची मोठी गर्दी झाली। पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला। श्रावणी सोमवार निमित्त भाविकांनी सोमेश्वराचं दर्शन घेत जलाभिषेक केला आणि बेलपत्र अर्पण केलं। भक्तिमय वातावरणामध्ये भाविकांनी श्रद्धेनं पूजा अर्चा केली। बीडच्या परळीतील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरावर श्रावण महिन्यानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। विद्युत रोषणाईनं मंदिर आणि परिसर उजळून निघालाय। पहिल्या श्रावणी सोमवारी लाखो भाविक वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळीत दाखल होत आहेत। मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस आणि मंदिर प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या। आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे। मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरामध्ये पहाटेपासूनच गर्दी झालेली आहे। हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी देशभरातील शिवमंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं। मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरामध्ये पहाटेपासूनच शिवभक्तांची मोठी गर्दी झाली। महादेवाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। बेलपत्र, दूध आणि फुलांनी शिवलिंगाची पूजा करत भाविक महादेवाच्या चरणी नतमस्तक होतात। हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला। आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि त्यामुळे हिंगोलीच्या औंढा नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। शासकीय महापूजेनंतर भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं। श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमीचा योग एकत्र जुळून आलाय। काल संध्याकाळपासूनच भाविक औंढ्यामध्ये दाखल झाले। आज पहिला श्रावण सोमवार आणि खास करून आजच नागपंचमी सुद्धा आहे। त्यामुळे हे दोन्ही योग एकत्र आल्यानं हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। मध्यरात्री शासकीय महापूजा पार पडली आणि भाविकांसाठी मंदिराचं दार उघडं करण्यात आलं। कालपासूनच औंढा नागनाथ इथं भाविक दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही श्रावण महिन्यामध्ये दर्शनासाठी परिवारासह येत असतो। आज श्रावणातला पहिला श्रावणी सोमवार आणि सर्वात महत्त्वाचा योग म्हणजे नागपंचमीचा योग। मंदिर हे सर्वांसाठी 2 वाजता खुलं करण्यात आलेले आहे। आम्ही जवळपास 3 तास रांगेत लागलेलो आहोत आणि आमचं आता नेमकंच दर्शन झालेलं आहे। आज औंढा नागनाथ हे 8वे ज्योतिर्लिंग असून आज आम्ही नागपंचमी व श्रावण सोमवारच्या निमित्तानं औंढा नागनाथ येथे सहकुटुंब दर्शनासाठी आलेलो आहोत आणि 1 घंट्याच्या आत नागनाथाचं दर्शन आम्हाला झालेलं आहे। या ज्योतिर्लिंगाचं विशेष महत्त्व म्हणजे हे हरिहरात्मक ज्योतिर्लिंग आहे। विष्णू आणि शिव यांचं एकात्म रूप आहे। लिंग स्वरूप जे आहे ते महादेवाचं स्थान आहे आणि प्रक्षावळ जे आहे ते पार्वतीचं स्थान आहे। त्यायोगे या ठिकाणी तुळशीची मंजुळा 12ही महिने चालते। एरवी आपण वैकुंठ चतुर्दशीला महादेवाला तुळशीची मंजुळा वाहतो आणि विष्णूला बेलाचं पान, पण या ज्योतिर्लिंगाचं विशेष असं हरिहरात्मक असल्यामुळं 12ही महिने तुळशी मंजुळेसह बिल्वपत्र शिवास लोक भावभक्तीने अर्पण करतात व शिव त्यांना अनंत आशीर्वाद देतात। आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविक रांगेत उभे आहेत। बम बम भोलेच्या गजरानं त्र्यंबकेश्वर नगरी दुमदुमलेली आहे। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आकर्षक अशा प्रकारे फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। श्रावणातील पहिला सोमवार 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली।
पहाटे 4 वाजता विधिवत पूजा पार पडल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. रात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या असून संततधार पावसातही भाविकांचा उत्साह कायम आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून मंदिर परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. बम बम भोलेच्या जयघोषानं त्र्यंबकेश्वर नगरी दुमदुमून गेलेली आहे.